नमस्कार मंडळी, मी प्रिया स्वागत करते तुमचं प्रियाज किचन मराठीमध्ये. आज आपण काळ्या हरभऱ्यापासून एकदम पौष्टिक असा पदार्थ बनवणार आहोत, जो एकदम चमचमीत असेल आणि हेल्दी पण असेल. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी रात्रभर भिजवून घेतलेले 1 वाटी काळा हरभरा घेतलेला आहे किंवा काळे चणे घेतलेले आहेत. त्यामध्ये अर्धा इंच अद्रक, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि 3 हिरव्या मिरच्या. तुम्ही हिरव्या मिरच्या तुमच्या तिखटच्या चवीनुसार कमी किंवा जास्तही करू शकता. तर अशा पद्धतीने थोडंसं 2-3 चमचे पाणी टाकून आपल्याला हे छान अशा कन्सिस्टन्सीचं वाटून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण सर्व वाटलेलं मिश्रण एका भांड्यात काढलेलं आहे आणि त्यातच आपल्याला टाकायचं आहे अर्धी वाटी गव्हाचं पीठ. तर गव्हाच्या पिठाने आपल्या मिश्रणाला छान बाइंडिंग येते आणि आपले डोसे छान बनून तयार होतात. आता तुम्ही याच्या जागेवर अर्धी वाटी रवाही वापरू शकता. तर रवा मिश्रण वाटताना तुम्ही त्यामध्येच वाटून घेतलात तरीसुद्धा चालणार आहे, म्हणजे मस्त आपल्या डोशांना बाइंडिंग येते. आता मिक्सरच्या भांड्याला भरपूर सारं मिश्रण चिकटलं असल्याकारणाने त्यातच पाणी टाकून थोडं थोडं पाणी घालून अशा पद्धतीचं बॅटर तयार करून घेतलं. आता त्यामध्ये अर्धी वाटी बारीक कापलेला कांदा, किसलेलं गाजर आणि अर्धी वाटी बीट घालून घेतलं. भरपूर सारी कोथिंबीर, हळद आणि चवीप्रमाणे मीठ घातलं आणि एकदम एकजीव करून घेतलं छान असं. आता तुम्हाला जर कुठल्या भाज्या आणखी आवडत असतील तर त्याही घालू शकता किंवा यातली एखादी नसेल आवडत तर स्किप केली तरीसुद्धा चालणार आहे. आता लहान मुलांच्या टिफिनसाठी हे एकदम चांगलं ऑप्शन आहे, कारण मुलं भाज्या खायला कंटाळा करतात किंवा असा डोसा वगैरे असेल तर ते पटकन खातात. तर आता त्यामध्ये एकदम पाव चमचा इनो टाकलेला आहे आणि थोडंसं पाणी टाकून ते मिश्रण आपण चांगलं ढवळून घ्यायचं. आता डोशाच्या तव्याला तेल लावण्यासाठी थोडीशी पारंपरिक पद्धत वापरली. कांद्याला अशा पद्धतीने सुरीमध्ये लावून तेलात बुडवून तव्यावरती फिरवून घेतलं आणि त्याच्यानंतर आपल्याला त्यावरती बॅटर टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला किती पातळ किंवा किती जाड पाहिजे त्यानुसार तुम्ही हे बॅटर पसरवून घ्या. आता झाकण ठेवून साधारण 1 ते 2 मिनटं छान अशी वाफ काढून घ्यायची, म्हणजे भाज्या पण छान अशा शिजल्या जातील आणि डोसाही व्यवस्थित पलटण्यासाठी तयार होईल. वरून आता अर्धा चमचा तेल घालून घेतलं. तुम्ही नाही घातलं तरीसुद्धा चालणार आहे. हा डोसा आपला छान पलटून तयार होणार आहे. बिगर तेलाचा बनवला तरी चालेल किंवा तेलाच्या ऐवजी तूप किंवा बटर वापरलं तरी चालेल. आपले मस्त डोसे बनवून तयार झाले. आता हे डब्यात तुम्ही देऊ शकता. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर,